हो हो, मी तुम्हाला लोकेशन पाठवते ना. येस, भेटू. वहिनी थांब जा. नाही नाही नको. आता हा दागिन्यांचा विचार अजिबात करायला नको. जी महत्वाची गोष्ट वहिनींना सांगायला आली आहे तीच सांगते. वहिनींना ही ताजी बातमी देते आणि खुश करते. म्हणजे वहिनी खुश होऊन स्वतःच यातला एक दागिना मला देतील आणि त्यांना माझा अभिमान पण वाटेल, है ना? वहिनी, बोल, काय म्हणत होतीस? तुम्हाला माहितीये का सया दादा कुठे गेलेत ते? तो माझ्यावर रागावून निघून गेलाय. पण तो असं न सांगता कुठे गेलाय काहीच कळत नाहीये. वहिनी, हे बघा, आपल्याला ना असं शांत बसून अजिबात चालणार नाहीये. हा, आपण त्यांचा शोध घ्यायला हवा, त्यांना शोधायला हवं, ते कुठे गेले ते बघायला हवं. कारण काय आहे, मुलाचा मामाच नसेल साखरपुड्याला तर मग साखरपुडा कसा होणार, है ना? दामिनी, शोधायला तो काय हरवलाय का? तो रागावून कुठेतरी निघून गेलाय. पण माझी खात्री आहे आदित्यच्या साखरपुड्याला सयादादा नक्की येणार. पण वहिनी, ती दामिनी, घरात शुभ कार्य असताना काय अशुभ बोलतीयस तू? जाऊन तयारी कर. त्याच्यापेक्षा आपल्याला खूप काम आहेत करण्यासारखी. तयार हो, अशीच नको बसूस. जा. हो, तुम्हालाच फोन करत होते, बोला. वहिनी माझ्यावर विश्वास का नाही ठेवत? मी नेहमी या किर्लोस्करांच्या भल्याचाच विचार करते ना, पण नाही, यांना माझं पटत नाही. जाऊ दे, आता मी त्यांना काही सांगणारच नाही. ज्या दिवशी सयादादा त्यांना मिळणार नाही तेव्हा येतील माझ्याकडे, दामिनी प्लीज सांग, दामिनी प्लीज सांग. तेव्हा मी अजिबात सांगणार नाही. त्यांनी माझ्याकडे माफी मागितली तरी नाही सांगणार. जाऊ दे. हॅलो. मॅडम, सह्याद्रीला तुम्ही सांगितले त्या जागेवर आणून ठेवलंय. ठीक आहे, मारुतीला पण तिथेच ठेव. त्या दोन्ही म्हाताऱ्यांना एकत्र जमवून ठेवा. बरं बरं. हे मारुतीला पण इकडे आणूया. चल लवकर. काय झालं? मारुती मामा तिकडे नाही. अरे यार, तू तू मगाशी ट्रॅक करत होतास ना त्यांना? अरे हो, मी करत होतो. मला लोकेशन पण सापडलं होतं. मग मी पोलिसांना पण तिकडे पाठवलं, पण पोलीस तिकडे पोचायच्या आधी ते निघून गेले. बहुतेक त्यांना खबर लागली असणार यार. पण तू टेन्शन घेऊ नकोस, मी त्यांना सांगितलंय आणि मी कॉन्स्टंट टच मध्ये डिटेक्टिव्हच्या. हा, आदित्य सर, प्रीतम सर, पारू, काय झालं? बराच वेळ झाला आबासाहेब कुठं दिसत नाही आहेत. काय? मला असं वाटतंय की ते गायब झालेत कुठंतरी. काय? म्हणजे आबासाहेब असं न सांगता कधी कुठं जाणार नाहीत. मला खरंच वाटतंय ते कुठेतरी गायब झालेत. आपण त्यांना शोधायला पाहिजे. काय? आबा गायब आहेत? प्रीतम, प्रीतम, आबा कुठे गेलेत? मला सांगा ना प्लीज, आबा कुठे गेलेत? असे कसे निघून गेले ते? असे अचानक कसे गेले असतील? सांगा ना प्रीतम. आधी मारुती मामा गायब झाले, आता आबा. प्रीतम, मला सांगा ना कुठे गेलेत आबा? मला खरंच. तू शांत हो प्रिया. अरे आबा तुझ्या घरी होते ना? हा, सांग ना आबा कुठे गेले? मी आणि आईने तुझ्यावर जबाबदारी सोपवली होती ना? तुझं लक्ष नव्हतं का आबांकडे? सांग ना बारू, कुठे आहेत आबा? तुला माहिती ना कुठे गेले ना आबा? बस बस बस. प्रीतम, आबा कुठे गेले असतील? शांत हो, बस. हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. आपण शोधू सया मामाला. हा, मला ना काय चाललंय काही कळतच नाहीये. एक झालं की एक, एक झालं की एक. आपल्या घरावरची संकट संपतच नाहीयेत प्रीतम. एकीकडे मारुती मामा आणि आबा हरवलेत त्याचं टेन्शन, दुसरीकडे आदित्य दादांच्या साखरपुड्याचं टेन्शन आहे. हे सगळं काय चाललं? प्रिया, प्रिया इथे बघ. हे बघ, तुला माझ्यावर विश्वास आहे ना? हा,
मी सगळं व्यवस्थित करेन. मी सया मामाला पण परत आणेन. मी दादा आणि साजिरीचा साखरपुडा पण नाही होऊ देणार. ट्रस्ट मी. ये चल आपण बाईला सांगूया. चल. आदित्य आणि पारूच्या नशिबात देवानं काय लिहून ठेवलंय काय माहित. पारूवर खूप मोठा अन्याय होतोय. स्वतःच्या नवऱ्याचा साखरपुडा होताना बघणं किती अवघड गोष्ट असेल तिच्यासाठी. आदित्यला पण हे मान्य नाहीये. त्याच्या मनाविरुद्ध सगळ्या गोष्टी होत आहेत. पण या दोघांना आता मारुतीमुळे आईल्याला सत्य सांगता येत नाहीये. सयाजी साखरपुडा थांबवण्याचा प्रयत्न करत होता तर तो पण अचानक गायब झालाय. छे, पुढे काय होणार आहे काहीच कळत नाहीये. श्रीकांत, अरे काय रे, काय झालं? कसलं टेन्शन घेतलंयस? सयाजी गायब आहे हे जर मी अहिल्याला सांगितलं तर तिला अजूनच टेन्शन गेली. नाही नको, आता तरी हिला काहीच सांगायला नको. श्रीकांत बोल, कसला विचार करतोयस एवढा? नाही काही नाही ग, आज साखरपुडा आहे ना, म्हणजे घरात काही कार्य असलं की टेन्शन येतच ना. म्हणजे काही राहिलं नाही ना, काही राहणार नाही ना, ह्याचा विचार करत होतो, बाकी काही नाही. प्लीज तू टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना. कशाला काळजी करतोयस? सगळं व्यवस्थित पार पडणार आहे, ट्रस्ट मी. हो प्लीज जरा लवकर. हा बघा, दोघांचाही तपास करायचा आपल्याला, लवकर प्लीज. येस येस येस, बाय बाय. प्रिया, प्रिया शांत होय, बघ नको रडूस प्लीज. कशी रडू नको प्रीतम. माझे आबा गायब झाले, त्यांचा काही पत्ता लागत नाहीये. इथे आल्यापासून नुसते हाल सुरू आहेत त्यांचे. आधी आईंसोबत भांडण झालं म्हणून त्यांना पारूच्या घरी राहावं लागलं. आता काय, आता गायब झाले ते, तिथून नाही तिकडे. कुठे गेलेत प्रीतम? काय करत असतील, कुठल्या परिस्थितीत असतील? मला खूप काळजी वाटते प्रीतम. त्यांना काही झालं नसेल ना? काही नसेल झालं त्यांना. हा, आणि आपण शोधतोय ना त्यांना. मी डिटेक्टिव्हच्या कॉन्स्टंट टच मध्ये आहे प्रिया. हे बघ प्रिया, ही वेळ अशी खचून जायची नाहीये. हा, अगं आईने दादाच्या साखरपुड्याची सगळी तयारी केली. आपली इच्छा नसेल तरी आपल्याला जावं लागणार आहे तिकडे. नाही प्रीतम, आदित्य दादांचा आणि पारूचा साखरपुडा असताना तर आनंदाने गेले असते मी तिथे. पण या साखरपुड्याला जाण्याची अजिबात इच्छा नाहीये माझी. मलाही नाहीये प्रिया इच्छा तिकडे जायची. पण दादाला एकटं सोडू शकतो का आपण? हे बघ, तू रडू नकोस ना प्लीज. प्लीज शांत हो. हा, तमाव. मी जरा अरेंजमेंट्स बघून आलो.